छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणून जुन्नर विधानसभा ओळखला जातो। मात्र याच जुन्नर विधानसभेचा महाविकास आघाडीचा पुढचा उमेदवार कोण आणि यामुळेच सत्यशील शेरकर हे सध्या चर्चेत आहेत। काँग्रेसचे युवा नेतृत्व आणि विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन ते आहेत। खरं तर तुमच्याकडे पाहिलं जाते की तुम्हीच विधानसभेचे पुढचे उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीचे असाल। काय नेमकी कारणं आहेत त्यामागची आणि तुम्ही तर इच्छुक आहात, तुम्ही गेले अनेक वर्षापासून तयारी पण तशी केली आहे? नाही, नक्कीच मी महाविकास आघाडीचा एक कार्यकर्ता आहे। महाविकास आघाडीचा म्हणण्यापेक्षा मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। गेले अनेक वर्ष मी आमचे 3 पिढ्या या काँग्रेसमध्ये काम करत आहे। या पक्षाचं लहानपणापासून मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून आजपर्यंत या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक संघटनाच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या दृष्टीने जे काही ध्येयधोरणं असतील ते तळागाळात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। 2014चं इलेक्शन असेल, 2019चं निवडणूक असेल, त्यामध्ये पण पक्षाकमी काँग्रेस पक्षाकडं मागणी केलेली होती उमेदवारासाठी, परंतु आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला तिकीट काय मिळालं नाही। आता माझी पुन्हा पण 2024ची मागणी त्या ठिकाणी पक्षाकडे आहेच आहे। पक्ष देईल तो निर्णय मला मान्यच राहील। सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते अतुल बेनके आहेत, ते तटस्थ आहेत, म्हणजे ते ना शरद पवार गटाकडे आहेत ना अजित पवार गटाकडे आहेत, परंतु त्याच शरद पवारांचा कल जरा तुमच्याकडे दिसतोय। गेले 3 महिन्यात त्यांनी 2 वेळा तुम्हाला वेळ दिली, तुम्हाला ताकद देण्याचं काम त्यांच्याकडून होतंय। हीच ती एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की तुम्हीच उमेदवार असू शकता त्याचे? असं नाही आहे, ते तुम्हाला दिसताना आता तुम्ही त्या दृष्टीने बघत असाल, परंतु पवार साहेबांच्या आणि या आमच्या शेरकर परिवाराचे अनेक 3 पिढ्यांचे संबंध आहेत। अनेक वेळेला ज्या वेळेला पवारसाहेब विघ्नहर कारखान्यावर अनेक कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। याच्या अगोदरसुद्धा घरी 1-2 महिन्यापूर्वी पवारसाहेब जेवणासाठी आले होते, त्याच्या अगोदरसुद्धा जेवणासाठी पवारसाहेब घरी आलेले आहेत। त्याच्यामुळे पवारसाहेबांच्या शेरकर परिवार पवार फॅमिलीचे एक ऋणबंध जुने आहेत, त्याचा राजकीय काय अर्थ काढण्याची काय आवश्यकता नाही। मात्र आत्ताचा जो जुन्नर विधानसभा आहे तो राष्ट्रवादीकडे आहे। भविष्यात त्यांनी जर तुम्हाला ऑफर दिली की तुम्ही या आमच्याकडनं लढा, आपली तयारी असणार आहे? नाही, ते दिल्यानंतर बघू, अजून तर ऑफर आलेली नाही आहे किंवा तसं काही नाही। मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसबरोबर काम करतो आहे। तर जेव्हापासून शरद पवार गटामध्ये एक फूट पडलेली आहे, शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि तेव्हापासून आपण बघतोय की जिथं जिथं अजित पवार गटाचे आमदार आहेत तिथं शरद पवार हे स्वतः एक पर्याय उभं करतायत। सत्यशील शेरकर हे त्यापैकीच एक पर्याय असू शकतात आणि त्यांना जर शरद पवारांनी ऑफर दिली तर ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये जातील आणि जुन्नर विधानसभासुद्धा लढलेलं आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकतं। कॅमेरामन अमोल गवाळेचा नाजिम मुल्ला, ABP माझा, जुन्नर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।